अस्तव्यस्त आणि बेशिस्त शहराला कायद्याच्या चौकटीत स्वच्छ व सुंदर बनविण्याचा विडा अंबरनाथ नगर परिषदेचे मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांनी उचललेला दिसतोय। या शहराची सूत्र हातात घेताच त्यांनी शहरातील अनधिकृत बांधकामे, पदपथावरील अतिक्रमणे आणि बेकायदेशीर फेरीवाले यांच्यावर संक्रांत आणली आहे। माननीय मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड साहेब आल्यापासून आज एक सव्वा महिन्यामध्ये आम्ही संपूर्ण शहरामधील जे मुख्य रस्ते आहेत त्या रस्त्यावरती असलेले अतिक्रमणे, हातगाड्या, अनधिकृत बांधकाम हे संपूर्ण अतिक्रमण काढण्यात आलेलं आहे पोलीस बंदोबस्तासह। तसंच आपल्या शहरातील जो रस्ता आहे कल्याण बदलापूर रोड तोही पूर्णपणे साफ केलेला आहे। तदनंतर फॉरेस्ट आपला फायर ब्रिगेडचा रस्ता आणि तो कोसगाव चौक जिथं फायरची गाडी जात नव्हती तो आम्ही पूर्णपणे रस्ता मोकळा केलेला आहे। तसंच तिसरा रस्ता आपला बी केबिन रोड जे गुलाब परंजोर साहेबांच्या घरापासून ते मोरलेगाव असे तिन्ही रस्ते आम्ही पूर्णपणे आणि फुटपाथ पूर्णपणे रिकामी केलेले आहेत आणि हे कायमस्वरूपी रिकामी राहणार। यासाठी मान्य मुख्याधिकारी आदेश दिलेले आहेत की जर कोणी फुटपाथावरती किंवा रस्त्यावरती जो कोणी काम करत असेल त्याच्यावरती सर्व गुन्हे दाखल करण्यात यावे आणि गुन्हे दाखल करण्याची प्रोसेस आम्ही चालू आहे। तसेच अनधिकृत बॅनर्स, होर्डिंग्सवरही कारवाईचा पडगा उगारला आहे, ज्यात अनेक दबंग राजकीय नेत्यांची होर्डिंग्स आणि बांधकामेही नेस्तनाबूत झाली आहेत। यामुळे आता शहर विद्रुपीकरण कमी होत असून फुटपाथ मोकळे श्वास घेऊ लागले आहेत। या कारवाईत त्यांनी विशेषत्वाने अतिक्रमण विभागाची टीम आणि त्याचे प्रमुख पदनिर्देशित अधिकारी नरेंद्र संखे यांचे विशेष कौतुक केले आहे। कोणत्याही राजकीय सामाजिक दहशतीला न जुमानता दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडणारा अधिकारी असा उल्लेख गायकवाड यांनी संखे यांचा केला आहे। मात्र आता निर्णयक्षम व कर्मचाऱ्यांसोबत धैर्यानं उभं राहणारे प्रशासक उमाकांत गायकवाड लाभल्यामुळे कर्तव्य पूर्तीत अधिक उत्साह लाभत असल्याचे अधिकारी आणि कर्मचारी वर्गात पाहायला मिळतंय। या कारवाईने राजकारणी संतापले असले तरी सुज्ञ अंबरनाथकर व पर्यावरण प्रेमी मात्र उमाकांत गायकवाड यांचे अभिनंदन करीत आहेत। अंबरनाथ शहरातील नागरिकांना माननीय मुख्याधिकाऱ्यांच्या यांच्या आदेशानुसार मी आवाहन करीन की शहरामध्ये कुठल्याही प्रकारचा बॅनर लावताना नगरपालिकेची परवानगी घेऊन लावा, जेणेकरून कुठल्याही समाजाचं किंवा कुठल्याही देवादेवाचं अपमान होणार नाही। परवानगी घेऊन तुम्ही बॅनर लावल्यास कुठल्या प्रकारची कारवाई केली जाणार नाही आणि मी त्यांना आवाहन करेन की न्यायालयाचे आदेश आहेत त्या न्यायालयाच्या आदेशाचं त्यांनी पालन करावं, अन्यथा नियमानुसार आम्हाला कायदेशीर गुन्हा दाखल करावा लागेल। माझं आव्हान आहे की आपलं हे शहर आहे आणि हे शहर स्वच्छ आणि सुंदर राहिलं पाहिजे।